विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. महायुतीतच बंडखोरी होण्याची दाट शक्यता. दुपारपर्यंत निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. भाजपकडून विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी यादी जाहीर. धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील तर अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 4 पैकी 2 जागांच्या उमेदवारांची नावं जाहीर. ठाण्यातून रवींद्र फाटक तर नाशिकमधून नरेंद्र दराडेंना उमेदवारी. रायगड विधान परिषदेसाठी महायुतीत सस्पेन्स कायम. शिंदेंच्या मनधरणीनंतरही महेंद्र दळवी मुलीला लढवण्यावर ठाम. एबी फॉर्म की अपक्ष हे आज ठरवणार. एनडीटीव्हीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. राजकारणातील 90% खेळाडू कोणत्या पक्षाचं सरकार येतंय याची वाट बघतात. त्यांनी पक्ष का सोडला हे त्यांनाही कळत नाही आणि ज्या पक्षात गेले त्यांनाही समजत नाही. मंत्री नितीन गडकरी यांची राजकीय टोलेबाजी. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 42 रुपयांनी वाढल्या. वांद्र्यातील गरीबनगरमधील जागेवर रिक्षा मार्गिका आणि उन्नत मार्गाचा प्रस्ताव. अनधिकृत झोपड्या हटवल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेसाठी मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार. निदा खानला आश्रय देणारा मतीन पटेल आज चौकशीसाठी पुन्हा एकदा एसआयटी समोर हजर राहणार. निदा खान समोरच मतीन पटेलची चौकशी होण्याची शक्यता. मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानात अघोरी पूजा. नाशिकच्या बागलाणमधील धक्कादायक प्रकार. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उल्हासनगरात पाडकामादरम्यान इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका. पेरणीची घाई करू नका. कृषी विभागाचं शेतकऱ्यांवर आवाहन. राज्यात 10 जूनपूर्वी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी तर आजपासून वादळी पावसाचा अंदाज. मुंबईत आजपासून 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा.